रामकृष्ण परमहंस आयुष्यभर मूर्तीबरोबरच राहिले. समाधीत बसायचे तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर आईची मूर्ती फिरायला लागायची, काली मातेची प्रतिमा दिसायला लागायची. क्षमा मागतो मी. डोळे बंद करताच मला ती काली माता दिसते. मी व्यवस्थित ध्यानही लावू शकत नाही स्वामीजी. शेवटी त्यांच्या गुरूंनी काचेचा एक तुकडा उचलला आणि म्हणाले की जेव्हा जेव्हा तू समाधीत जाशील तेव्हा मी या तुकड्याने तुझ्या कपाळावर एक निशाण करीन, आणि जसं जसं मी हे निशाण करत जाईन तसं तसं तू त्या मातेला देखील छाटून टाक, मिटवून टाक. आणि हे रामकृष्णांना काही केल्या जमेनाच. खूप कठीण काम होतं ते, पण शेवटी खूप परिश्रमाने त्यांनी ही परीक्षा पार केली. खूप खूप कष्ट लागले त्यासाठी. रामकृष्णांसारख्यांनाही मूर्तीच्या पलीकडे जाणं फार अवघड जातं. मूर्तीची खूप अधिक उपयोगिता आहे, पण आजकाल तर हे सगळं फार फॅशनमध्ये आलंय. लोक म्हणतात मी मंदिरात जात नाही, मी मूर्तीपूजक नाही, किंवा ही मूर्तीपूजा आम्हाला मान्य नाही. पण खरं तर जो कुणीही परमसत्तेकडे जाण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या भौतिक गोष्टीचा आधार घेतोय तो मूर्तीपूजकच आहे. आणि भौतिक गोष्टींचा आधार तर सगळेच घेतात ना. जर तुम्ही एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाता हे म्हणत की हे माझं तीर्थ आहे, तर तुम्ही भौतिक गोष्टींचा आधार घेत आहात की नाही? जर तुम्ही एखाद्या विशिष्ट दिशेला तोंड करून प्रार्थना करता तर ती दिशा सुद्धा तर एक भौतिक गोष्टच आहे ना. अमूर्तामध्ये तर कोणत्याच दिशा नसतात. म्हणून सगळेच मूर्तीपूजक आहेत. फक्त काही लोक म्हणतात की आम्ही करतो तशी मूर्तीपूजा करा, तुमच्या पद्धतीची नको. जगात अनेक धर्म आहेत जे सगुण ईश्वराची उपासना करतात आणि काही निर्गुणाची. पण फरक पडत नाही तुम्ही कोणत्या धर्माचे आहात किंवा कोणत्या पंथाचे. शेवटी पूजा ही मूर्तीचीच होते.